महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी. कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी. तर 24 ऑगस्ट 2026 रोजी महाराष्ट्र सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील कर्जमाफीची रक्कम वितरित केली. उपलब्ध वृत्तांनुसार 6,36,036 पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये सुमारे 5,86 कोटी हस्तांतरित करण्यात आले. तर महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळत असून राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी केला आहे. लाखो शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांमध्ये हजारो कोटींची रुपयाची रक्कम जमा करण्यात आली आहे. पण या कर्जमाफीचा फायदा नेमका कोणाला होणार? तुमच्या खात्यात पैसे आले का नाही? आणि अजून ज्यांना लाभ मिळाला नाही त्यांचे काय? तर चला आज सविस्तर समजून घेऊया. तर दुसऱ्या टप्प्यात 6,36,036 पात्र शेतकऱ्यांना सुमारे 5,086 कोटींची कर्जमाफी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एका क्लिकद्वारे ही रक्कम लाभार्थ्यांच्या संबंधित खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. म्हणजे हा पैसा प्रत्येक शेतकऱ्याच्या हातात रोख स्वरूपात दिला जाणार नाही. पात्र कर्जदाराच्या कर्जाच्या थकबाकीच्या निपटासाठी तो संबंधित खात्यांमध्ये जमा केला जातो. याआधी 7 ऑगस्ट 2026 रोजी पहिला हप्ता वितरित करण्यात आला होता. त्यावेळी सुमारे 6,22,00,000 पात्र शेतकऱ्यांना कर्ज खात्यांवर 5,29,00,000 कोटींची रक्कम जमा करण्यात आली होती. आता दुसरा हप्ता मिळून उपलब्ध माहितीनुसार सुमारे 12.56 लाख शेतकऱ्यांना एकूण 10,115 कोटींचा लाभ मिळाल्याचे सांगितले जात आहे. तर ही योजना म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना. राज्य सरकारने जाहीर केलेल्या योजनेचा उद्देश कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आर्थिक दिलासा देणे हा आहे. योजनेअंतर्गत 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदतीच्या पीक कर्जाचा निश्चित पात्रता आणि नियमांनुसार विचार करण्यात येत आहेत. उपलब्ध वृत्तांनुसार 2 लाखांपर्यंतच्या अल्पमुदतीच्या कर्ज पिकाला कर्जमाफीच्या चौकटात समाविष्ट करण्यात आले आहेत. तर राज्य सरकारच्या व्यापक योजनेत सुमारे 54.5 लाख शेतकऱ्यांना लाभ देण्याचे उद्दिष्ट असल्याचे वृत्त आणि एकूण कर्जमाफीचा सुमारे आकडा 36,585 कोटी इतका असल्याचे सांगितले जात आहेत. म्हणून आत्तापर्यंत 2 टप्प्यात 12 लाखहून अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळाला असला तरी उर्वरित पात्र लाभार्थ्यांची प्रक्रिया पुढील टप्प्यात सुरू राहण्याची शक्यता आहे. तर ज्यांच्या खात्यात अजून कर्जमाफी जमा झाली नाही त्यांनी काय करावे? तर अनेक शेतकऱ्यांना हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. माझे नाव पात्र यादीत असूनही पैसे का आले नाहीत? यामागे काही कारणे असू शकतात. आधार प्रमाणीकरण किंवा KYC अपूर्ण असणे, बँकेच्या नोंदींमध्ये तांत्रिक किंवा माहितीची त्रुटी असणे, कर्ज खात्याची माहिती आणि आधार किंवा इतर कागदपत्रांमध्ये तफावत असणे, लाभार्थी खात्यांची प्रक्रिया अद्याप पूर्ण न झाल्याने असणे. तर पहिल्या टप्प्यानंतर काही खात्यांमध्ये त्रुटींमुळे पुन्हा प्रक्रियेसाठी पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे पात्र असूनही ज्यांना लाभ मिळाला नाही त्यांनी घाबरून न जाता आपल्या बँकेशी, सहकारी संस्थेची किंवा संबंधित शासकीय कार्यालयाची संपर्क माहिती करून तपासावे. तसेच नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांचे काय? तर या योजनेत केवळ थकबाकी कर्जदारांचा विचार नसून नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर लाभाचा घटक आहे. उपलब्ध माहितीनुसार कर्जमाफीचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर रकमेच्या वितरणाची पुढील प्रक्रिया केली जाणार आहे. तर कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांवरील जुन्या कर्जाचा भार कमी होण्यास मदत होऊ शकते. कर्ज खाते नियमित झाल्यानंतर किंवा थकबाकीचा प्रश्न सुटल्यानंतर पात्र शेतकरी भविष्यात शेतीसाठी नव्याने कर्ज मिळवण्याचा मार्गही सुकर होऊ शकतो. विशेष म्हणजे बियाणे, खत, औषधे, सिंचन आणि इतर शेतीसाठी आर्थिक अडचणी असलेल्या शेतकऱ्यांना यामुळे काही प्रमाणात दिलासादायक अपेक्षा आहे. तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही निश्चित मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. दुसऱ्या हप्त्यामध्ये लाखो शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांवर हजारो कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. आत्तापर्यंत 12 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाल्याची माहिती आहे. मात्र अजूनही शेतकरी पुढील यादी आणि पुढील हप्त्यांची वाट पाहत आहे. तर तुमच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झाली आहे का नाही? तुमच्या गावात शेतकऱ्यांना
या योजनेचा लाभ मिळाला का नाही कमेंट करून नक्की सांगा आणि महाराष्ट्रातील अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.